नमस्कार मंडळी. एपिसोडची सुरुवात होते नागराजच्या नेहमीच्या नाटकाने. सुमनसमोर तो इतका भावनिक झाल्यासारखा वागतो की जणू काही त्याच्या इतका दुर्दैवी नवरा या जगात कोणीच नाही. तो रडतो, हात जोडतो, माफी मागतो आणि म्हणतो की तो सुमनच्या पायावर डोकं आपटायलाही तयार आहे. तो सुमनला वचन देतो की यापुढे तो कधीच तिच्यावर हात उचलणार नाही. पण प्रेक्षकांनो, आपल्याला कळतं की हा माणूस फक्त लोकांसमोरच चेहरा दाखवत आहे. कारण जेव्हा सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे असतं तेव्हा तोच नागराज सुमनला दबावात आणतो, अप्रत्यक्ष धमकी देतो आणि मला सोडून जाऊ नकोस असं सांगतो. सुमन आतून पूर्णपणे हादरलेली आहे. तिला समजते की हा माणूस अजूनही बदललेला नाही. रविराज मात्र नागराजच्या नाटकावर साफ पाणी फिरतात. ते स्पष्ट सांगतात की किडनॅपिंग मागे त्याचा हात नसला तरी त्याच्या जुन्या चुका कधीही माफ होणार नाहीत. अर्जुन तर अजूनच सावध आहे. तो नागराजच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. याचवेळी अर्जुन एक खूप महत्त्वाचा मुद्दा काढतो. तो नागराजला बाजूला घेऊन थेट विचारतो, तुझ्या मोबाईलमध्ये सुमनच्या किडनॅपिंगचा व्हिडिओ कसा आला? हा प्रश्न ऐकताच नागराज गडबडतो. आधी तो म्हणतो की त्याला कुठल्याही व्हिडिओबद्दल काहीच माहिती नाही. सायली आणि रविराज दोघेही त्याला प्रश्न विचारतात. सायली स्पष्ट सांगते की काव्याने फोटो काढताना हा व्हिडिओ नागराजच्या फोनमध्ये दिसला होता. नागराज मात्र अत्यंत थंडपणे नकार देतो. मी हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहतोय असं तो म्हणत अर्जुनच्या हातात मोबाईल देतो. अर्जुन फोन तपासतो आणि हो, व्हिडिओ आधीच डिलीट केलेला होता. इथे नागराज तात्पुरता वाचतो, पण अर्जुन आणि सायलीचा संशय अजूनच पक्का होत जातो. या सगळ्या मानसिक तणावांचा परिणाम सुमनवर होतो. अचानक तिची तब्येत बिघडते. तिला श्वास घ्यायला त्रास होतो. ती घाबरते, थरथरते. हे दृश्य तर खूपच अस्वस्थ करणारं आहे. कारण सुमन फक्त शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्याही कोसळलेली आहे. सगळे तिच्या जवळ जमतात, पाणी देतात, तिला सावरतात. प्रतापराव निर्णय घेतात की सुमन आज इथेच राहील. तिच्यात घरी जाण्याइतकी सुद्धा ताकद नाहीये. हा निर्णय ऐकून नागराज आतून हादरतो. कारण सुमन आता त्याच्या हातातून निसटते आहे असं त्याला पूर्णपणे जाणवत असतं. संक्रांतीचा प्रसंग येतो. तिळगुळ वाटला जातो. पण या वातावरणात गोडवा कमी आणि तणाव जास्त आहे. सायली आणि अर्जुन नागराजला तिळगुळ देताना अर्थपूर्ण नजर टाकतात. ही नजर म्हणजे थेट इशाराच आहे, आम्ही तुला सोडणार नाही. यानंतर कथा वळते साक्षीकडे. महिपत जेलमध्ये गेल्यानंतर साक्षी पूर्णपणे असहाय्य झाली आहे. ती सतत घाबरलेली आहे. फोन बंद ठेवते. कोणीतरी आपल्यावर नजर ठेवतोय असं तिला वाटतं. तिच्या मनात सतत भीती आहे. आपल्यावर कोणी हल्ला केला, कोणाला आपली खरी ओळख माहिती आहे. सचिन तिच्याशी बोलायला, तिला बाहेर नेण्याचा प्रयत्न करतो. पण साक्षी काहीच ऐकत नाही. तिचं वागणं खूपच संशय घेण्यासारखं वाटू लागतं. ती काहीतरी लपवत आहे हे स्पष्ट दिसत असतं. आता आजच्या भागातला महत्त्वाचा सीन येतो मध्यरात्रीचा. नागराज मध्यरात्री प्रियाला फोन करतो. त्याला भीती वाटते की सुमन काहीतरी बोलून गेली तर सगळा खेळ संपेल. तो प्रियाला स्पष्ट सांगतो की अर्जुन आणि सायली घरातच अडकून राहिले पाहिजेत. त्यांनी कोणतीही तपासासाठी घराबाहेर जाता कामा नये. प्रिया सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देते, पण नागराज थेट धमकी देतो. नाही ऐकलं तर तुझी अवस्था सुमनसारखी करून ठेवेल असं तो तिला धमकावतो. आणि इथेच सायलीची एंट्री होते. सुमनसाठी पाणी आणायला सायली किचनमध्ये येते आणि प्रियाला फोनवर बोलताना पाहते. दार बंद होतो. फोन खाली पडतो आणि फोनच्या स्क्रीनवर नाव स्पष्ट दिसतं, नागराज काका. सायली फोन उचलते आणि थेट नागराजचा आवाज ऐकते. नागराज क्षणात गोष्टी फिरवतो. तो म्हणतो की तन्वीशी बोलत होता. सुमनची काळजी म्हणून फोन केला होता. पण सायली शांतपणे एकामागोमाग एक प्रश्न विचारते. तिचा आवाज जरी सौम्य असला तरी तिचा संशय तीक्ष्ण आहे. प्रिया मध्येच फोन हिसकावून घेते आणि सगळं कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करते. पण आता सायलीला खात्री झाली आहे, नागराज आणि प्रिया काहीतरी मोठं लपवत आहेत. एकंदरीत मंडळी, आजचा भाग जरी शांत वाटला तरी तो खूप मोठ्या सत्याची पायाभरणी करणार आहे. पुढे नागराजच्या अडचणीत अजून वाढ होणार आहे हे आपल्याला सविस्तर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.